हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी अदितिवीरा अमित सिंह तेली, राहणार वाघोटण, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग, उपासना केंद्र वाघोटण। मी बापूंकडे जवळजवळ 20 ते 22 वर्ष झाली बापूंकडे येत आहे। तर तेव्हापासून मला वेगवेगळे अनुभव छोटे मोठे येतच असतात, पण त्यातीलच एक मी तुम्हाला अनुभव शेअर करत आहे। ऑगस्ट 2021 मधील हा माझा अनुभव आहे। आमच्याकडे 2 मुरा जातीच्या म्हशी आम्ही पाळलेल्या आहेत। तर त्या म्हशी ऑगस्ट 2021 मध्ये म्हणजे आम्ही बागेमध्ये सोडलेल्या, पावसाळ्याचा सीझन असल्यामुळे आम्ही बागेमध्ये सोडलेल्या होत्या आणि तिथूनच त्या गायब झाल्या। आधी आम्हाला असं वाटलं की ठीक आहे, गेल्या असतील कुठेतरी, येतील असं वाटलं। मग जवळजवळ 15 दिवस झाले म्हशींचा काही शोध घेत होते। म्हणजे माझे मिस्टर आणि त्यांचे मित्र वगैरे असे बाहेर जाऊन शोधायचे, परंतु ही गोष्ट आधी काही आम्हाला आमच्या घरी त्यांनी सांगितलेली नव्हती, कारण माझ्या सासूबाई व मी त्यांना ओरडू म्हणून त्यांनी आधी आम्हाला काही सांगितलेलं नव्हतं। आणि मग आमच्या शेजारच्या बांदेकर काकू आहेत, त्यांच्याकडे मी गेलेले असताना त्या मला बोलल्या की अगं तुमच्या म्हशी हरवल्या आहेत, तर सापडल्या की नाही अजून? तर मी म्हटलं नाही, आम्हाला काही यातलं गोष्ट म्हणजे माहीतच नाही। मग घरी आल्यानंतर मी माझ्या मिस्टरांना विचारलं की अहो आपल्या म्हशी हरवल्यात काय? तर तेव्हा ते मला बोलले की हो हरवलेल्या आहेत म्हणून। आणि म्हणजे तोपर्यंत त्यांची शोधाशोध वगैरे चालूच होती की म्हणजे आपल्या मित्रांना घेऊन, म्हणजे जवळजवळ पंचकृषीमध्ये प्रत्येक ग्रामपंचायतींना सांगून ठेवलेलं होतं, म्हशींचं वर्णन वगैरे सांगून, म्हणजे कोणांना पाहुण्यांना वगैरे सांगितलेलं होतं की म्हशी मिळाल्या तर सांगा म्हणून। पण म्हशींचा काही पत्ता लागत नव्हता आणि जवळजवळ 1 महिना होऊन गेला होता ह्या गोष्टीला। मग ह्यांनी न राहून म्हणजे दादांना विचारलं फोन करून की दादा असा असा प्रसंग झाला आहे, तर काय करायचं? मग दादांनी त्यांना दत्तस्तव स्तोत्र पठण करायला सांगितलं नाही। ते पठण चालूच होतं, परंतु शोध घेण्याचं पण चालूच होतं। पंचक्रोशीमध्ये सगळ्यांना सांगितलेलंच होतं, तर त्यांच्या मित्रांना घेऊन प्रत्येक गावामध्ये त्याचा शोध घेतच होते। पण मग एक दिवशी काय झालं, आमच्या शेजारच्या काकू वगैरे, म्हणजे शेजारच्या सगळ्या जणी बसायला यायच्या, त्या पण म्हणायच्यात अरे बापरे, म्हणजे एवढं तुम्ही बापूंचं करता तरी पण तुमच्या म्हशी अजून कशा मिळत नाही, त्यांनी तरी त्या म्हशींना वाट दाखवायची, असं म्हणजे कोण म्हणायला लागल्या। त्यानंतर एकदा अशाच शेजारच्या कोठावळे काकी आल्या, त्या पण म्हणाल्या की अगो तुम्ही एवढं बापूंचं करता, मग तुम्हाला त्यांनी तरी हे करायचं। मी त्यांना एवढंच म्हटलं आणि त्या असं म्हणाल्या की म्हणजे म्हशी तुमच्या हरवल्या नसणार ग, कोणीतरी विकलेलाच असणार, एवढे दिवस झाले मिळाल्या नाहीत म्हणजे कोणीतरी विकलेलाच असणार। त्यानंतर मग 1-2 दिवसाने मध्ये गेले आणि आम्ही माझ्या बहिणीच्या मुलीचं हे होतं, बारसं होतं, म्हणून लांजाला जाण्यासाठी निघालो। आणि त्याच दिवशी रात्री मला काय झालं, स्वप्न पडलं पहाटे की म्हणजे आमच्या म्हशी मिळाल्या म्हणून। मग आम्ही बारशाला लांजाला जात असताना मी माझ्या मिस्टरांना म्हटलं की अहो मला असं असं स्वप्न पडलं, तर ते काय त्याच्यावरती बोलले नाही। आम्ही बारशामध्येच कार्यक्रमामध्ये होतो तिथे। आणि मग ह्यांना त्यांचा मित्र, म्हणजे आमच्याकडे कामाला असणारा अमित डोंगरकर म्हणून आहे, तर त्यांचा फोन आला आणि व्हॉट्सॲपला त्यांनी म्हशींचा फोटो टाकला आणि सांगितलं की ह्या तुमच्या म्हशी आहेत काय बघ म्हणून। तर मग माझे मिस्टर म्हणाले हो म्हणून। मग आम्ही तिथे जास्त वेळ न घालवता आम्ही घरी निघून आलो। आणि त्याच दिवशी मग रात्री हे म्हशी बघण्यासाठी, त्या म्हशी इकडे होत्यात वैभववाडीमध्ये, कसूर गाव आहे तिथे, त्या म्हशी एका माणसांकरवी विकल्या गेलेल्या होत्यात त्या, असं। मग तिथं बघायला गेले संध्याकाळी, तर म्हशींची ओळख पटली, त्या आमच्याच म्हशी होत्या। मग त्या म्हशी विकत घेणाऱ्या व्यक्तीला ह्यांनी विचारलं नाही की तुम्ही कोणाकडून घेतलं म्हणून, तर त्यावर त्यांनी सांगितलं की म्हणजे नंबर सांगितला, तर नंबर तो ह्यांनी डायल केला आणि बघितलं नाही की कोणाचा नंबर आहे तो। तर आमच्याच घरामध्ये ती व्यक्ती यायची, कामाला असणारा आमचाच गडी, तर त्याने ती म्हशी विकलेल्या होत्यात, असं। मग हे सगळं बघितल्यानंतर म्हणजे मिस्टरांचे तळपायाची आग मस्तकालाच गेली की आता ह्याला सोडायचंच नाही, असं ह्यांनी ठरवलं। मग म्हणजे त्यांनी फार काही केलं नाही, पण कायदेशीररित्या कारवाई करायची असं ठरवलं। परंतु आपणही कायदेशीररित्या ह्याला शिक्षा द्यायची, म्हणजे परत कधी हा तो माणूस असा करणार नाही, त्या दृष्टीने त्याला द्यायचे, अगदी आमच्या घरच्याप्रमाणेच। म्हणजे जेव्हा आम्हाला फोन लावून त्यांनी सांगितलं नाही की म्हशी अमुक अमुक व्यक्तीने विकलेल्या आहेत म्हणून, असं,
तर तेव्हा माझ्या सासूबाई म्हणजे त्या माणसाला त्यांनी मुलाप्रमाणे वाढवलेलं होतं. अगदी कधी येऊ दे, कधी चहा द्यायची, खायला द्यायचं, काही असेल ते असं त्यांनी मुलाप्रमाणे आपल्या स्वतःच्या केलेलं. आणि त्या मुलानेच म्हणजे अक्षरशः खाल्लेल्या अन्नावरती त्याने हे पाणी पेरल्यासारखं केलं नव्हतं. त्यामुळे म्हणजे त्यांना पण आधी खरंच वाटेना, विश्वासच बसेना की हा माणूस, आम्हालाही विश्वास बसेना की हा माणूस असं करू शकतो बरं. आणि तो माणूस असंही करायचा, घरी यायचा, मिस्टरांकडून पैसे घ्यायचा आणि पैसे घेऊन घरी जायचा आणि म्हणायचा की मी म्हशींना शोधायला जातो म्हणून, असं गाडीच्या पेट्रोलसाठी मला पैसे द्या. आणि मग माझे मिस्टर पैसे द्यायचे, ठीक आहे म्हशी शोधायला जातोय म्हणून मग पैसे द्यायचे, असं करू असाही तो माणूस करायचा. मग घरी आल्याच्या नंतर तोपर्यंत काय झालं, सकाळी म्हणजे तिकडून घरी आले आणि म्हशींची ओळख पटलेलीच होती. घरी आल्यानंतर त्याला कळलं कोणाकडून तरी, गावातल्या व्यक्तीकडून, की असं असं म्हशी वैभववाडीमध्ये कसूर गावामध्ये मिळालेलं. त्याने विकलेल्या असल्यामुळे त्याला ते लगेच कळलं. आणि म्हशी विकणारे जे हेडे असतात त्यांच्याकरवी त्याला ते थांगपत्ता लागला की असं असं तुला आता ते लोक पकडणार म्हणून. मग तो आजपर्यंत म्हणजे जो गेला सोडून, तो गाव सोडून आजपर्यंत गेला आहे, तो आजपर्यंत काही घरी आलेला नाही आहे. म्हणजे बापूंचं अकारण कारुण्यामुळे आणि अशक्य ही शक्य, म्हणजे विकल्या गेलेल्या म्हशी मिळणं ही गोष्ट अशक्यच होती आणि ह्या बापूंच्या अकारण कारुण्यामुळेच हे सगळं शक्य झालं आहे. अशक्य ही शक्य करतील बापू. हरिओम श्रीराम अंबज्ञ.